नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शिवरक्षा डिफेन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपला थंबनेल बघून तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की आजची व्हिडिओ आपली कशावर आहे. तर आपली आजची व्हिडिओ रनिंग स्टेप, वॉर्मअप व आपली हँड मुवमेंट कशी पाहिजे, हे आपली हेडची मुवमेंट कशी पाहिजे, ह्या सर्वांवर आहे. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तर आपल्या आता सर्वात पहिले विद्यार्थ्यांचा आपण वॉर्मअप घेणार आहे. तर आपण आता वॉर्मअपला सुरुवात करू. जंप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Leg change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Position 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Up down 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Leg change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change hold करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली लावा. तसंच 1 2 3 4 खाली लावा. 4 5 6 7 8 9 10. Next change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काही हरकत नाही, बॅलन्स करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच खाली दाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आता बिल पोझिशन घेऊ आपण. सर्वांनी खाली वेळ द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला हिलवर चला पुढं. पायामध्ये अंतर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Side change 1 2 3 4 5
6, 7, 8, 9, 10. Change. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Change. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. End of assisted switch continuing to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. One side bend. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Side change. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तसंच मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपलं वॉर्मअप आता संपला आहे. तर आपण आता रनिंगला सुरुवात करूया. तर तसंच बघा मित्रांनो आता आपले विद्यार्थी ट्रॅकला आले आहे. तसंच आता तुम्ही त्यांची स्टेप बघा, हँड मुवमेंट बघा आणि हेडची पोझिशन सुद्धा बघा. चला विद्यार्थी करा स्टार्ट. चल घे पुढं, घे पुढं, बॅलन्स ठेव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांची स्टेप बघा, तसेच हँडची मुवमेंट बघा. चालू घे पुढं, घे पुढं. ही एक स्लो प्रकारची रनिंग आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला त्यांची हँड मुवमेंट, हेडची मुवमेंट तसंच लेग मुवमेंट सर्व दिसत असेल. घे पुढं. मध्ये चिटकून चालू थोडी, चिटक तिकडे. घे पुढं. इथूनच चालू आता, अशीच चालू. तसंच मित्रांनो आता तुम्ही बघत आहात की यांची स्टेप वगैरे कशी आहे. तशी स्टेप तुम्हाला सुद्धा टाकायची आहे, तरच तुमची रनिंग सुधारेल, तुम्हाला इंजरी ही होणार नाही. घे पुढं, थोडी जोरात घे मित्रांनो. तसंच आपले ग्राउंड 600 मीटरचं आहे. आता आपण 200 मीटर कव्हर केलेलं आहे. पूर्ण आपण 600 मीटरचा राऊंड हा घेणार आहे. अडे तसंच बघा मित्रांनो आता एका विद्यार्थ्याचा पाय हा बाहेर जात आहे. तसा पाय तुम्ही बाहेर काढू नका. कधी लेगची ही पोझिशन सरळ बाहेर रनिंग करताना, जसा आपला समोरचा विद्यार्थी तुम्हाला दिसतोय की त्याची पोझिशन बघा स्टेप टाकताना कशी आहे, तशी ज्या विद्यार्थ्याची पोझिशन ही चुकते त्याच्यात सुधारणा होईल. तो आत्ता आलेला आहे, काही हरकत नाही. चालू ठेव, चालू ठेव, चालू ठेव. स्पीड घे, स्पीड घे, घे स्पीड, घे स्पीड. तसंच मित्रांनो पळताना श्वास कसा घ्यावा, कसा सोडावा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो स्टेप ही निरखून बघा तरच तुम्हाला लक्षात येईल. हे पुढं चल, डायरेक्ट गेटाजवळच थांबतो. आता जिथून स्टार्ट केलं तर तिथं थांबतो. थोडी आता अशीच मेंटेन ठेव, अशीच मेंटेन ठेव. चल चल चल. मित्रांनो आपल्या दोघी विद्यार्थ्यांची स्टेप एकदम बरोबर पडते. एवढाच प्रॉब्लेम की हा पाय बाहेर काढतो, बाकी काही नाही. त्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होईल. तो आत्ता आलेला आहे त्यामुळे त्याला तो प्रॉब्लेम येतोय. जसे जशी त्याची रनिंग पुढे वाढत जाईल तशी त्याची स्टेप ही सुधारणार आहे. अशीच मेंटेन ठेव, आता अशीच मेंटेन ठेव. चल 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 पुढे घे. मित्रांनो आता आपला 600 मीटरचा राऊंड हा कंप्लीट होणार आहे. चल चल मेंटेन ठेव, चल घे पुढं. तसंच मित्रांनो तुम्ही त्यांची हँड मुवमेंट सुद्धा बघू शकता. सर्व विद्यार्थ्यांची हँड मुवमेंट एकदम बरोबर आहे. अशीच हँड मुवमेंट आपली रनिंग करताना पाहिजे. घे पुढं, घे पुढं, घे पुढं. बस मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आता विद्यार्थ्यांची रनिंग करताना स्टेप. आपण आज 600 मीटरचा पुरा एक राऊंड घेतला आहे त्यांचा. तसंच मित्रांनो त्या दोघी विद्यार्थ्यांनी ही यांची जी पळण्याची स्टेप होती ती एकदम बरोबर टाकली. तसंच ह्या विद्यार्थ्यांची थोडी चुकी झाली. आपण त्याच्याकडनं आता चुका दुरुस्त करून घेऊ. चला बोलू ये मित्र इकडं. तर मित्रांनो तुला आपल्याकडे किती दिवस झाले? जोरात बोल थोडं. 2 महिने.
तेव्हा मित्रा तुझं पळताना एवढीच चुकी झाली की जो तू पाय टाकतो ना आपण असा टाकतो, तू हा असा काढून मग असा टाकतो, यामध्ये तुझा टायमिंग वेस्ट होतोय. कारण की ग्राउंडला तू पाय टाकताना असा टाकशील ते एवढं डिस्टन्स कव्हर होईल, असा काढून टाकशील तर तुझं असं फिरून डिस्टन्स कव्हर होते. त्यामुळे तुझं सेकंदांमध्ये फरक पडू शकतो. टेन्शन न घेऊ, सुरुवात आहे, हळूहळू ट्रेन होशील. अजून 2 महिने झाले तर आता मी जे जे सांगणार आहे तू नीट बघ. हां, तसंच मित्रांनो आपण आता स्टेप कशी टाकली पाहिजे, हँड मुवमेंट कशी पाहिजे आणि आपली हेडची पोझिशन कशी पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहे. तर मित्रांनो आपण आता चर्चेला सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण आता आपलं पळताना स्टेप कशी पाहिजे याबद्दल चर्चा करू. तर मित्रांनो बघा, आता आपण जेव्हा रनिंग करतो त्यावेळेस आपण कधी बी आपला जेव्हा हा लेग उचलतोय तर हा लँड असा नाही झाला पाहिजे. असं झाल्याने तुम्हाला इंजुरी होऊ शकते. कधी बी रनिंग करताना तुमचा पहिले लेग उचलला, पुढचा पंजा लँड झाला पाहिजे, मग तुमची मागची पोझिशन लँड झाली पाहिजे आणि मग परत तीच पोझिशन या पायाला झाली पाहिजे. तर यामुळे तुम्हाला इंजुरी होणार नाही. तसंच रनिंगमध्ये स्पीड बी नक्की. तर मित्रांनो आपली हँड मुवमेंट कशी पाहिजे, असे हातने कधी बी आपली हँड मुवमेंट ही नॉर्मल पाहिजे. आता बघा, आपण 100ची जेव्हा स्प्रिंट मारतो त्यामध्ये हँड मुवमेंट ही फास्ट घ्यावी लागते. जसं स्लो रन करतो त्यामध्ये आपली हँड मुवमेंट नॉर्मल पाहिजे. जर आपला हा पाय पुढे जातोय तर आपला हँड पुढे गेला पाहिजे, हा पाय पुढे जातोय तर आपला हा हँड पुढे गेला पाहिजे. असं नाही हा पाय पुढे जातो की हा बी हँड पुढे. कधी बी अपोजिट डायरेक्शनमध्ये ही क्रिया आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो रनिंग करताना कधी बी तुमची हँडची पोझिशन एवढीच पाहिजे, नॉर्मल. जास्त हात थकवायचे नाही, रिकामी कामं करायची नाही. तसंच आपली हेडची पोझिशन कधी बी अशी रनिंग करताना बिलकुल नको. तुम्हाला कम्फर्टेबल रनिंग करता येणार नाही. कधी बी आपली आपलं हेडची पोझिशन ही कधी बी समोर, आपली नजर डाऊन पाहिजे. पळताना आपलं लक्ष समोर पाहिजे. तसंच मित्रांनो रनिंग करताना श्वास कसा घेतला पाहिजे. तर रनिंग करताना आपण नाकाने श्वास घेऊ शकतो, तोंडाने सोडू शकतो, नाकाने घेऊ शकतो, तोंडाने सोडू शकतो. हे कधी, ज्यावेळेस तुम्ही खूप थकलेत, तुम्ही लॉंग रनिंग करताय, तुम्ही खूप थकलेत त्यावेळेस. पण जास्तीत जास्त तरी 2 ते 3 किलोमीटर ही लॉंग रनिंग जेव्हा आपण, म्हणजे लॉंग रनिंग ही मोठी असते, 10 किलोमीटरचं लॉंग रनिंग करतोय तर 2 ते 3 किलोमीटर आपलं तोंड उघडलंच नाही पाहिजे. आपलं तोंड हे बंद पाहिजे. 2 ते 3 किलोमीटर नंतर तुम्ही तोंड उघडू शकता. तोंडा वाटे, नाका वाटे, दोघी वाटे तुम्ही श्वास घेऊ शकता. तसंही तुम्ही नाका वाटे घेऊन तोंडा वाटेही सोडू शकता. अशी क्रिया तुम्ही रनिंग करताना करू शकता. तसंच मित्रांनो आता आपण परत स्टेपवर येऊया. आपल्या रनिंग करताना तुम्हाला लक्षात आलंच, तुम्हाला परत एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. उचलला पाय, कधी बी तुमचा पुढचा पंजा लँड झाला पाहिजे. तुम्ही पाय उचलून असा ठपकन आपटशाल, तुम्हाला इंजरी 100% होणार आहे. तुम्हाला सीन पेन होईल, तुमचं नी पेन होईल, तुम्हाला खूप प्रकारची इंजरी होऊ शकतात. त्यामुळे रनिंग करताना एकदम सोपं, उभे फक्त पळताय, पोझिशन टाका, डाऊन, पुढचा पंजा टाका, डाऊन करा. जास्त काही करायचं नाही. रनिंग ही सर्वात सोपी. तुम्ही जेवढं अवघड करशाल तेवढं तुम्हाला अवघड वाटेल. रनिंग करताना मन हे तुमचं शांत पाहिजे. तुमचं लक्ष फक्त तुम्ही काय करताय याच्यावर पाहिजे. आणि मित्रांनो कधीही रनिंग करताना ना मनात वेगळे कोणतेच विचार ठेवायचे नाही. आपल्याला फक्त आपल्या रनिंगबद्दल विचार आपल्या मनात आले पाहिजे. तसंच मित्रांनो आजची व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली फक्त रनिंगबद्दल व्हिडिओ होती. तसंच आपण आता पुढे चालून अजून व्हिडिओ बनवणार आहेत. तशीच आपल्या आता जी उद्याची व्हिडिओ असणार आहे ती ABC वर्कआउटवर असणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.